विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आता आपल्यासोबत आहेत। निकम सर, आधी अटकेची बातमी आणि आता जामिनाची बातमी, भारत सरकार या सगळ्या संदर्भात आता कशी पावलं नेमकी टाकू शकतं, काय नेमकं होऊ शकतं याच्यापुढे? यापुढे ही अटक होणं, जामिनावरची सुटका होणं ही अतिशय प्राथमिक याच्यातील बाजू होती, हे मी मगाशी स्पष्ट करून सांगितलं होतं। त्यामुळे विजय मल्ल्याच्या अटकेमुळे फार कोणाचं एकदम खुश होण्याचं कारण नव्हतं, कारण ही गुन्हेगार हस्तांतर कायद्यातली पहिली पाऊल असतं। पण यापुढच्या भविष्य काळामध्ये आपण जो विजय मल्ल्याच्या विरुद्ध जो काही कागदोपत्री पुरावा गोळा केलेला आहे, हा कागदोपत्री पुरावा जरी भारतीय कायद्यानुसार गुन्हा ठरत असला तरी तो ब्रिटिश कायद्यानुसार कसा गुन्हा ठरतो हे ब्रिटिश न्यायाधीशाला पटवून लागणार आहे। आणि ही मोठी कठीण ही कसोटी असते। कारण असं आहे की मी लंडनच्या न्यायालयामध्ये, बो स्ट्रीट न्यायालयामध्ये नदीमने केलेला गुन्हा हा भारतीय कायद्यानुसार केलेला गुन्हा हा ब्रिटिश कायद्यानुसार केलेला देखील गुन्हा होतो, हे आम्ही लंडनच्या बो स्ट्रीट न्यायालयात सिद्ध केलं होतं। लंडनच्या बो स्ट्रीट न्यायालयाने नदीमला इंग्लंडमधून हाकलण्यात यावं असा आदेश पास केला होता। परंतु हा आदेश काढून देखील मग नदीमने त्या आदेशाला लंडनच्या उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि मग तिथे त्याने ग्राउंड घेतलं की मी मायनॉरिटीचा आहे, मला भारतीय न्यायव्यवस्थेकडे न्याय मिळणार नाही आणि म्हणून आम्ही हे खोडून टाकण्याचा भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा जात किंवा धर्माच्या आधारावर दिला जात नाही। म्हणून कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस पेन्से यांची साक्ष आम्ही लंडनच्या हायकोर्टात घेतली होती। अर्थात ब्रिटिशांची नीती ही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे तिथे आम्हाला पुन्हा तिथे हरावं लागलं आणि नदीमला पाठवता आलं नाही। आणि म्हणून विजय मल्ल्याच्या बाबतीमध्ये जरी आज बँका म्हणत असेल आमचं त्यांनी कर्ज बुडवलं आहे आणि त्याने आजपर्यंत कुठे असं कबूल केलेलं नाही की मी हेतू पुरस्कार कर्ज बुडवलेला आहे, तो म्हणतो मला अवधी मिळाला पाहिजे आणि म्हणून हा कसा ढोंगी आहे, कसा लबाड आहे, याने कागदोपत्री कसे फ्रॉड केलेले आहेत। कर्ज नुसतं बुडवणं हा क्रिमिनल ऑफेन्स होत नाही, परंतु फसवणूक केली असेल, हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक केली असेल, प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली विकून टाकली असेल तर ते सिद्ध आपल्याला दाखवावं लागेल की ब्रिटिश कायद्यानुसार गुन्हा होतो। मग यापुढची भविष्यातली पावलं ही अत्यंत काळजीपूर्वक आपल्या तपास यंत्रणेला उचलावी लागणार आहे। नुसतं आपण लगेच टीम पाठवतो आणि मग आनंद जल्लोष मानतो, हे आपण थांबवायला हवं। कुलभूषण जाधवच्या बाबतीत देखील आपण काय करतो आहोत काय नाही याची जाहीर वाच्यता करणं देखील जसं चुकीचं आहे, तसंच विजय मल्ल्याच्या बाबतीत आपला जो काय पुरावा आणि कसा होणार याची देखील जाहीर चर्चा होणं गैर राहील। निकम सर, एक फक्त छोटासा प्रश्न, जसं तुम्ही आता सांगितलं की तिकडच्या न्यायालयाला हे पटवून द्यावं लागेल की विजय मल्ल्याने इकडे ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कशा प्रकारे गैर आहेत, तर त्या दृष्टीने मग पहिली इमिजिएट पाऊल काय असेल, काय असावं किंबहुना भारत सरकारचं की जेणेकरून विजय मल्ल्याला भारतात आणणं सोपं जाऊ शकतं? तुम्ही काय सांगा? नाही, खरं म्हणजे भारत सरकारने या बाबतीत माझा सल्ला घेतला तर मी विनामूल्य त्यांना सल्ला देईन, पण आपण चॅनलवाल्यांना आपल्याला जे आहे सुस्त सल्ला घ्यावा तसं त्यांना सुचावं अशी परमेश्वराला प्रार्थना करू आपण, दुसरं काय। पण तरी सुद्धा जनहिताकरता मी हा फुकट सल्ला सांगतो की यावेळेला विजय मल्ल्याने बँकेला फसवलं, कशा रीतीने फसवलं आहे, काय खोटी कागदपत्र दिली आहेत, कशा रीतीने फ्रॉड केलेला आहे, अशा रीतीच्या सगळा हा कागदोपत्री पुरावा, नुसतं बँकेचं कर्ज बुडवलं, इतके लाख रुपये घेऊन पळून गेला, कर्ज थकवलं आहे असं म्हणून चालणार नाही। कारण आपण केलेला पुरावा जरी तो ब्रिटिश कायद्यानुसार कसा गुन्हा होतो हे सिद्ध करावं लागेल। आणि म्हणून ही जी किचकट आणि जी घाणेरडी तरतूद एक्स्ट्रॅडिशन लॉ मध्ये आहे ती प्रगत राष्ट्रांनी काढली पाहिजे असं या बाबतीत माझं मी म्हणणं। ज्या वेळेला न्यूयॉर्कला इंटरनॅशनल काउंटर टेररिझम कॉन्फरन्स होती त्या क्षणी मी हे घेतलेलं होतं, कारण टेररिस्टच्या वेळेला देखील एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा करावा आणि तो पळून जावा आपल्या देशातून आणि मग तो गुन्हेगार हस्तांतर कायदा, म्हणजे मला याचं मोठं आश्चर्य वाटतं की विजय मल्ल्याने गुन्हा आमच्या देशात केलाय, आमच्या कायद्यानुसार गुन्हा केलाय, म्हणून आमच्या न्यायालयाने वॉरंट काढलंय, मग हा सकृत दर्शनी पुरावा ब्रिटिश न्यायालयाला मानायला काय हरकत आहे? तसं होत नाही आणि म्हणून ब्रिटिश न्यायालय त्यांच्या कायद्यानुसार आमच्या पुराव्याची चिरफाड करतं। तो काय ब्रिटिशमध्ये इंग्लंडमध्ये चालणार आहे का विजय मल्ल्याच्या विरुद्ध करणार नाही, शेवटी आमच्या इथे चालणार आहे। हे सगळं हे चर्चा करून या करारातील कायद्याच्या तरतुदी त्या सोप्या आणि सुटसुटीत करणं अत्यंत जरुरीचं आहे। निकम सर, खूप खूप धन्यवाद। सविस्तरपणे आपण आमच्याकडे या सगळ्या संदर्भात बोललात, विश्लेषण केलं त्याच्याबद्दल।